नमस्कार मंडळी, मी अश्विनी चॅनलवर आज तुमचं खूप मनापासून गोड गोड स्वागत करते. कारण मी पुरणच करत आहे, ते गोड गोड आहे. चला आता हे पुरण कसं केलं ते फक्त बघूया. पुरणाचा सर्व व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत नाही आहे. पुरण जेवढं करते तेवढंच मी दाखवणार आहे. 1 किलो डाळ घेतली. डाळ 1 किलो चण्याची आणली. त्याच्यानंतर ती धुतली आणि 3 तास भिजायला लावली. ती भिजून झाल्यानंतर कुकरला लावली. कुकरला लावताना डाळीत जे भिजताना पाणी मी घातलं तेच पाणी त्याच्यात थोडंसं घातलं. जास्ती घालायचं नाही, कारण कटाची आमटी आपल्याला नको आहे. जर डाळ शिजताना पाणी जास्ती झालं तर ते पाणी आपल्याला चाळणीत निथळत ठेवावं लागतं. पूर्ण पाणी त्याचं म्हणून मी घातलेलं नाही. 1 किलोला 1 किलो साखर किंवा 1 किलो गूळ. मी गूळ घालते, साखर घालत नाही. किंवा अर्धा गूळ अर्धी साखर अशा पण मी पोळ्या करते. मी पोळ्यांची ऑर्डर घेते, पण ह्यावेळी मी घेतलेली नाही आहे. कारण माझी तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे घरातच ह्या पोळ्या मी करणार आहे. तेव्हा सांगायचं असं की 1 किलो चणा डाळ, 1.25 किलो गूळ मी ह्याच्यात घातला आहे. तुम्हाला थोडंसं गोड कमी हवं असेल तर तुम्ही 1 किलोला 1 किलो गूळ घाला. आता 1 किलोला 1 किलो गूळ किंवा 1 किलो साखर ह्याच्यापैकी तुम्ही काही घालू शकता, किंवा अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो साखर असंही घालू शकता. आता ह्याच्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि 2 चमचे तूप असं मी शेवट घालणार आहे. कारण हे पुरण अजून व्हायचं आहे. हे पुरण आज केलं आहे म्हणजे ते थंड होईल. उद्या सकाळी आपण मैदा भिजवायचा आहे आणि मग पोळ्या करायच्या आहेत, त्या दुपारी किंवा संध्याकाळी. कारण हे पुरणही गार व्हायला पाहिजे. मैदा आपला जो भिजवणार तो थोडासा मुरला पाहिजे. तो कसा भिजवणार आहे तो पण एक छोटा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तोही यूट्यूबवर येणार आहे. आता हा व्हिडिओ उद्या यूट्यूबवर येणार आहे. उद्या रविवार आहे. उद्याच हा व्हिडिओ येईल. काही कारणास्तव माझ्याकडून व्हिडिओ बनत नाहीत मैत्रिणींनो, सख्यांनो. मला तब्येत साथ देत नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवत नाही. आणि माझी बोलण्याची तशी बोंबच आहे. तुम्ही आता माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला थोडंसं मध्ये मध्ये चुकतं असं ऐकायला येतं की नाही. मध्ये मध्ये थोडीशी मी चुकते बोलताना. कारण मी जरी टी व्हीवर जरी तुम्हाला पदार्थ दाखवले असले तेव्हा ती सवय झालेली होती, पण ती सवय माझी मोडली होती आता. कारण कित्येक वर्ष मी असं काही माईकवर कॅमेरासमोर गेलेली नाही आहे, त्यामुळे ही सवय माझी मोडली. त्यामुळे आत्ता माझं थोडंसं ततपप होतं. आणि आता बरं नाही तेव्हा तर जास्तीच होतं की हो ततपप. एक तर ताकद गेलेली असते, आपल्याला बोलतानाही थोडासा दम लागतो. काही हरकत नाही सगळ्यांनो. मी लवकर बरी होणार आहे आणि छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. आज मी हा पुरणाचा व्हिडिओ तुमच्यासमोर आत्ता तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. मला पण तुमच्याबरोबर राहायला आवडतं. तुम्हाला हे पदार्थ करून दाखवायला आवडतात. ईश्वराला सांगत आहे, माझी तब्येत लवकर बरी कर, मला चांगलं बळ दे. मला असे पदार्थ करून दाखवायला. किंवा आता मी क्लास घेत होते, मी कॅटरिंगची कामं केलेली आहेत, त्यामुळे मी स्वस्त बसत नाही, मला आराम करता येत नाही. पण तरीसुद्धा आज मी पोळ्या ह्या घरच्या लोकांसाठीच करणार आहे. माझी सुनबाई माझ्यासोबत आहे. सुनबाईसोबतच ह्या पोळ्या करणार आहे. मी 1-2 पोळ्या लाटणार, पण बाकीचं सर्व काम सुनबाई करणार आहे. माझी सुनबाई फार गुणाची आहे, खरोखर गुणाची आहे. तिला कधी असं काही सांगावं लागत नाही. ती नेहमी म्हणते, आई कशाला करतेस, विकत आणूया. पण विकत आणलेल्याची चव आणि घरच्याची चव यात खूप फरक असतो. आणि आपल्या माणसाला आपण करून खायला घालायचं, त्याच्यात एक वेगळी मजा असते, वेगळा आनंद असतो. तो मला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी हा माझा अट्टाहास. असो मैत्रिणींनो, तुम्हाला होळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आता हे पोळीत भरण्यासाठी पुरण केले आहे मी गोड गोड. होळीच्या दिवशी तुम्ही करा गोडधोड आणि अश्विनीकडून तुम्हाला शुभेच्छा गोड.